बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगर परिषद कार्यालयासमोर एमआय पक्षाच्या वतीने दिनांक 20 मार्च पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। चिखली शहरात ISHDP या घरकुल योजनेच्या अंतर्गत झालेल्या बोगस व अपूर्ण काम तसेच कमी दर्जाच्या विकास कामाची व घरकुल योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी व या चौकशीचे आदेश त्वरित देण्यात यावे याकरिता हे उपोषण करण्यात येत आहे। या योजनेतील अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावे हे देखील मागणी देखील करण्यात आलेली आहे। यावेळी DRP यादीमध्ये राहिलेल्या अपूर्ण कामे असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर चेक देण्यात यावे अशा मागण्यांना घेऊन MIMचे कार्यकर्ते चिखली नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेले आहे। समस्याबाबत अनेक वेळी निवेदन देऊन देखील प्रशासनाला जाग येत नाही, त्यामुळे MIMच्या कार्यकर्त्यांना उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे देखील MIMच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले। वस्तुतः कारवाई व जबाब न मिळाल्याने न्यायालयात 26 मार्च पासून MIMचे कार्यकर्ते उपोषणात बसलेले आहे असे उपोषणाकरून सांगण्यात आले। आज हम हमारे पक्ष की तरफ से MIM पक्ष की तरफ से 20 तारीख को अमर उपोषण एक IHDFC योजना है उसका मुद्दा लेके अमर उपोषण के लिए बैठे हैं और हमारे मांगने है कि जो योजना जो विकास काम है योजना उसकी सखोल चौकसी होने को ना। बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवीन सूत्र निर्माण केली। यावेळी एकामेकाच्या विरोधात उभे राहणाऱ्या दोन पक्षांनी युती करून ही निवडणूक जिंकली। प्रथमतः असा जिल्हा परिषदेमध्ये प्रयोग करण्यात आलेला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कृषी मंत्री पांडुरंगराव फुंडकर यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकरिता उमा शिवचंद्र तायडे तर उपाध्यक्षपदाकरिता यशोदा बलवतराज चोपडे हे विजय झालेले असून यांच्या विजयानंतर बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण झाला। यावेळी महाराष्ट्राला राज्याचे कृषी मंत्री पांडुरंगराव फुंडकर यांनी दिलेली मुलाखत। राज्यभर चालू आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला मात्र सर्व या जिल्ह्यात आम्ही मोडून काढून राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी युती झाली। सर्व जिल्ह्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि ही युती 5 वर्ष टिकणार आहे। राज्यात किंवा इतर कुठेही काही उठावाद झाला तरी या युतीला काही फरक पडणार नाही आणि ही युती पारदर्शीपणानं काम करून राज्याच्या विकासासाठी काम करेल हे निश्चित। जागतिक वन दिनानिमित्त 21 मार्च रोजी जळगाव जामोद शहरातून वन विभागाच्या कार्यालयापासून जळगाव शहरात वृक्ष संवर्धनाकरता रॅली काढण्यात आली। जागतिक वन दिनानिमित्त 1 जुलै 2016 रोजी जळगाव जामोद परिसरामध्ये 27,500 वृक्षांची लागवड देखील करण्यात आलेली होती। उन्हाळ्यामध्ये उन्हापासून हे वृक्ष जिवंत ठेवण्याकरिता त्यांना बॉटलद्वारे पाणी देऊन त्यांचे संगोपन जोपासना करण्यासाठी जळगावमधील पर्यावरण प्रेमी समान ग्रुप, रॉयल ग्रुप, रेड स्वस्तिक, वारुळकर अकॅडमी यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून वृक्षांना जीवनदान देण्याकरिता बॉटलद्वारे पाणी देण्याचे नियोजन देखील करण्यात आले। वना दिनानिमित्त करण्यात आलेल्या रॅलीमध्ये लोकसहभागातून जवळपास 5,500 बॉटल्या गोळा करण्यात आल्या आणि त्या माध्यमातून वृक्षांना पाणी देण्यात येणार आहे। वन विभागाच्या कार्यालयापासून सुरुवात या रॅलीला करण्यात आली। या रॅलीचे तहसीलदार अनिल कुमार हेरळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। यावेळी रॅलीमध्ये वन परिक्षेत्राचे अधिकारी NS कांबळे, तहसीलदार अनिल कुमार हेरळकर, तो सपनाताई कुटे, पर्यावरण प्रेमी मंजित सिंह, समान ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्रितरित्या सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी केला। सध्या मनोरंजन क्षेत्र म्हटलं की सर्वात आधी लक्षात येते आपल्या घरात असलेला टीव्ही। CRT टीव्ही नंतर LED टीव्ही, Crew LED टीव्हीची अनेक अशी शृंखला आता डोळ्यासमोर येऊ लागलेली आहे। परंतु टीव्हीला लागणारे बेटर व्ह्यू क्वालिटीचे सिग्नल फक्त आपणास देणार होता BCN ने दिनांक 21 मार्च 2017 रोजी HD चॅनलचे प्रसारणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ तनारिगामध्ये संपन्न झाला। यावेळी स्टार इंडिया लिमिटेड आणि BCN डिजिटल परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने केबल ऑपरेटर यांचे प्रेरणा आणि जागरूकता संमेलनाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमानिमित्त भुसावळ शहर व परिसरातील केबल ऑपरेटरमध्ये केबल व्यवसायावर जागरूकता निर्माण करणे, येणारी आधुनिकतेकडे केबल ऑपरेटरकडला घेऊन जाणे, त्याची जाणीव करून देणे या विषयाला घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता। सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून भराजी ढोलवाणी, विकासजी रुताला, अजयजी पुरेकर यांनी स्टार इंडिया परिवाराच्या वतीने प्रतिनिधित्व केले। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ केबल ऑपरेटर बादशाहराम शौकतमल खत्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले।
यावेळी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मान्य भीमराजभाऊ गोळी, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मान्य संजय नेवे, मान्य मोहन खार, केबल ऑपरेटर मध्ये सो शारदाबाई तोरकडे, मान्य राजेंद्र दिगंबर चौधरी सावदा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रम आज यशस्वी करण्याकरिता बीसीएन डिजिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय आबिद खान, रशीद खान व मोहम्मद सलीम व त्यांच्या सहकार्याने अथक परिश्रम घेतले. भुसावळ शहरामध्ये गेल्या 1999 पासून बीसीएन नेटवर्क हे वेळोवेळी अपडेट करत आलेले आहे आणि याच अपडेट या शृंखलेमध्ये भुसावळ शहर व परिसरातील ग्राहकांना चांगल्या उच्च क्वालिटीचे प्रसारण पाहावयास मिळावे याकरिता एटी चॅनलच्या प्रसारणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यावेळी आलेल्या मान्यवरांनी सर्व केबल ऑपरेटरांना अमोल असे मार्गदर्शन देखील केले. 1999 से आपने शुरुआत करी है, उसके बाद में आपने 2015 में डिजिटल हेडर भी लगाया है, तो 2 साल हो गए इनको डिजिटल हेडर लगाए. आप टिके हुए हो, आप हो इनके साथ में, आप बने रहिए. 330 चैनल अगर इनके पास में है भुसावल जैसे शहर में जो कि डासरी में आता है, ये मेरे ख्याल से मैंने कोई डासरी का नेटवर्क महाराष्ट्र में नहीं देखा जिनके पास में 330 चैनल है. ये मैं आपको बहुत आगे से बोल सकता हूँ. मैं जो इधर देखता हूँ महाराष्ट्र की, उसमें कहीं पे भी किसी भी डांस थ्री मार्केट में इतने सारे चैनल्स नहीं है. मैक्सिमम मैंने 278 चैनल्स देखे हैं और उसके बाद में अभी उन्होंने हाई डेफिनेशन भी शुरू किया है. तो मेरे ख्याल से ये बहुत बहुत बड़ा अचीवमेंट है सलीम भाई आपके. इतने कम समय में आप इतना प्रोग्रेस कर रहे हैं तो मुझे उम्मीद है ऑपरेटर भाइयों की सहायता से आप और अपने दमखम से अगर ये कर रहे हो तो जरूर आप बहुत अच्छा करोगे आगे. ब्रॉडकास्टर में इसका फायदा नहीं, और ऐसे ही हालात को जूझते हुए मुझे ऐसा लगा कि शायद पीसीएम के ऊपर भी अब कहीं ना कहीं किसी ब्रॉडकास्टर की नजर पड़ेगी और वो उसको दबाने की कोशिश करेंगे. बाहर की कंपनी हमारी नहीं है कि हम हर चीज का चार्जेस कस्टमर से ले और हमारे ऑपरेटर्स को उसका भर डालें और तकलीफ में डालें. हम चाहते हैं कि स्थानीय है, संगठित है, रीजनेबल था, नो एनी एक्स्ट्रा चार्जेस के तौर पर इसको दी. सर और एक बात बताऊँ कि हमारे पास में ओवरहेड लाइन्स चलती है, लीज लाइन का भाड़ा नहीं है, कॉल सेंटर्स का हमारे को एक्स्ट्रा खर्चा नहीं है, और कंपनी के जानिब से हमें जैसे जो एचडी जैसे चैनल्स का प्रमोशन मिल रहा है, हम चाहते हैं कि सारा शेयर हम अपने ऑपरेटर के साथ करें और हमारे ऑपरेटर हमारे कस्टमर के साथ करें. दूसरी कंपनी के मुकाबले में पीसीएल का एचडी का कोई भी चार्जेस एक्स्ट्रा नहीं होता है. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये डॉक्टरने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संग्रामपूर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालय ते पोलीस स्टेशन प्रमुख मोर्चा काढण्यात आला. तसेच काळ्या फिती लावून निषेध देखील केला. राज्यात धुळे, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथे डॉक्टरांना रुग्णांना नातेवाईकांनी व त्यांच्यावर प्राणघातक हल्ले केले. याकरिता संग्रामपूर तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सतत मारहाण प्रकरणासंदर्भात तीव्र निषेध करण्यात आले. संग्रामपूर बस स्टँड ते तहसील कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देखील देण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध देखील व्यक्त केला. यानंतर हा मोर्चा तामगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात यावे अशी देखील मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली. डॉक्टरांना जे हल्ले होत आहे त्यांचा आम्ही सर्व डॉक्टर असोसिएशनने निषेध केलेला आहे आणि तहसीलवर मोर्चा नेलेला आहे. तसंच पोलीस स्टेशनवर बी ठाणेदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. औरंगाबाद, धुळे, जालना आणि नाशिक या इथे जो डॉक्टरांवर हल्ला झाला त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. नाशिक येथे जे डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि सरकारने आम्हाला डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करावी असं मी निवेदन करते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात बसस्थानकाजवळील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीला रविवारी सायंकाळी आग लागली. या आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून इमारतीमध्ये लाखो रुपयाचे सागवान लाकूड जळाले. शेगाव बसस्टँड परिसरात पालिकेची जुनी इमारत असून सुद्धा ही इमारत बंद होती. काही वर्षापर्यंत इमारतीत सहाय्यक निबंधक कार्यालय कार्यरत होते. मात्र या कार्यालयाचे स्थलांतर झाल्याने ही इमारत बंद आहे. शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास या बंद इमारतीला अचानकपणे आग लागली. आगीने पाहता पाहता संपूर्ण इमारतीला वेढा घातला. घटनेची माहिती नपाच्या अग्निशामक दलाला मिळाली. वरून त्यांनी घटनास्थळी गाठून सरतीचे प्रयत्न केले. 55 मिनिटात ही धगधगती आग चालत होती. सुमारे 7 ते 8 अग्निशामक बंबाने ही आग विझवली. यावेळी शेगाव अग्निशामक बंब, खामगाव अग्निशामक बंबाचे कर्मचारी यावेळी उपस्थित झालेले होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता खूप प्रयत्न करावे लागले. मुख्य बाजारात ही आग लागल्याने व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील सामान खाली केले होते. दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीकडून भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला होता. ही आग कशी लागली, केव्हा लागली हे तपासा उघडीस येईलच, परंतु आग पाहण्यासाठी बाजार समितीच्या नागरिकांनी एकच गर्दी केलेली होती.